आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सया मामाने सुद्धा असाच आडमुठेपणा केला होता, पण तू त्याला समजावलं होतंस, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली होतीस। तो सुद्धा एक बापच होता। मी चुकले, मी हे समजा आधीच बाला सांगायला पाहिजे होतं। लई मोठी चूक झाली माझ्या हातनं। नाही बरो, तुझी काही चूक नाहीये ना, तू चुकलीस ना मी चुकलो। आपण प्रेम केलंय पारो, आपलं नातं खूप पवित्र आहे। दुर्दैव हे आहे की आपण हे आपल्याच घरच्यांना समजून सांगू शकत नाही। नाही तेव्हा मारुती मामा पण किती यार समजून घेतो, समजूतदारपणे वागतो। आताच त्याला काय झालंय कळत नाहीये। माझ्यामुळं माझ्या बाला किती त्रास होतोय, माझ्या वागण्याचा त्रास होतोय बाला। मी इकडे यायच्या आधी बालाही खुश होता, मी इकडे आल्यापासून माझ्यामुळे बाचं समज सुख हरवून गेलंय। सॉरी, पण मला असं वाटत नाही। त्या मारुती मामाच्या आडमुठेपणामुळे आपल्या सगळ्यांना किती त्रास होतो ते दिसत नाहीये का? असं वाटतं एक टाइम बॉम्ब लावून ठेवलाय, कधीही फुटेल। नाही, मान्य आहे मला, मारुती मामा प्रामाणिक आहे, त्याला त्याच्या इज्जतीची पर्वा आहे, म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलीलाच विष द्यायचं। आणि हे पारू, जर त्यालाच तुझी पर्वा नाहीये, मग तू का विचार करतेस त्याचा? प्रीतम सर, बा हाय त्यो माझा, आणि माझ्या बाच्या बाबतीत मी एक सुद्धा वाकडा सबूत ऐकून घेणार नाही। मग समोर कोणी बी असू दे। सॉरी, चुकलं माझं, बस। अरे तुला आठवतंय आपण प्रियाच्या गावी गेलो होतो, तिथे सया मामाने सुद्धा असाच आडमुठेपणा केला होता, पण तू त्याला समजावलं होतंस, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली होतीस। तो सुद्धा एक बापच होता, आणि म्हणून मला वाटतंय की मारुती मामा चुकलाय। काय रे मारुती, काय आणलेस? माझ्या घरची रोटी आणि बेटी दोन्ही पण तुम्ही स्वीकारलं असं समजू ना? मारुती, अरे बेटी आम्ही कधीच स्वीकारली आहे, तिचं भलं व्हावं म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतलाय। कधीपासून वाट बघत होते मी, माहितीये तुला। थँक्यू सो मच मामा। हे घ्या। हे काय? अहो, निरोपाच्या भाकऱ्या। बरं मारुती, उद्या कुठेही जाऊ नकोस, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे। ही काही स्थळं आहेत पारूसाठी, ती बघून घे, तुला कुठली आवडतायत ते, म्हणजे पुढची बोलणी करायला। त्या दिवशी तर तुम्ही, तुला काय वाटलं मला पारूच्या लग्नाची काळजी नाहीये? तू पारूसाठी जो मुलगा पसंत करशील त्याची शहानिशा करण्यासाठी मी आदित्यलाच सांगणार आहे।